कॉलर माहिती फोटो लेतो भिडून आलेले ना. हो. हां जय महाराष्ट्र. मी प्रमिलाताई माळी, शिवसेना जिल्हा संघटक बीड. तर आमच्या एकच मागणी आहे की ह्या बीड जिल्ह्यामध्ये जे वनरक्षक आहेत, वन विभाग आहेत, ते ह्यांचे वनपाल आणि लेखपाल त्यांच्या तात्काळ बदली व्हायला पाहिजे या बीड जिल्ह्यातून, आणि दुसऱ्या जिल्ह्यातले इथं या ठिकाणी बदली व्हायला पाहिजे. म्हणून आमचं ठामपणे या ठिकाणी अमर उपोषण आहे. तरी या ठिकाणी खूप भ्रष्टाचार चाललेला आहे, म्हणून या ठिकाणी आम्ही अमर उपोषण केलेलं आहे. इथले काही स्थानिक पदाधिकारी आले होते का शिवसेनेचे? येऊन गेले त्यांनी त्यांनी आम्हाला- पाठिंबा दिलेला आहे. हां. पाठिंबा दिलेला आहे पाठिंबा तुम्हाला? दिलाय, हां. अच्छा. तर तुम्हाला असं वाटतं का म्हणजे एक एक अधिकारी 10-20 वर्ष व्हायला नको? आमचं तर या ठिकाणी तेच म्हणणं आहे की दुसऱ्या जिल्ह्यातले जे काय आहेत कर्मचारी या ठिकाणी आता हेच कर्मचारी बरेच वर्षापासून या ठिकाणी आहेत, म्हणून त्यांच्या बदल्या तात्काळ तिकडे झाल्या पाहिजे आणि एक- दुसऱ्या जिल्ह्यातलेही या ठिकाणी आले पाहिजे. एकच अधिकारी 10-20 वर्ष झालेले. हा 20 वर्ष झालेले. काय तुम्हाला काम? इथं भ्रष्टाचार चाललेला आहे, खूप मोठा भ्रष्टाचार चाललेला आहे. अच्छा त्यामुळे हे सुद्धा झालीच पाहिजे बदली. अच्छा. तुमचं नाव सांगत आहे? हे प्रमिलाताई माळी, शिवसेना जिल्हा संघटक. आमच्या बीड वन विभागामध्ये जे लेखापाल आणि वनपाल हे नियुक्त झाल्यापासून आमच्या जिल्ह्यातच कार्यरत आहेत, तरी त्यांना बाहेर जिल्ह्यात पाठवण्यात यावं हे आमची म्हणजे त्यांची बदली होतीच नाही. का नाही होत? ते असेच बदल्या घेते. तर किती वर्ष झाले त्यांना? नियुक्ती झाल्यापासून तिथंच आमच्या जिल्ह्यामध्ये ते लोक. नियुक्ती कधी झालेली? मग त्यांना 10-20 वर्ष झालं आमच्या जिल्ह्यात, तिथं एखाद्या पुन्हा एकाच ठिकाणी तुम्हाला असं वाटतं? परदेशिक शाखेतच. तुम्हाला असं वाटतं कोणाचं वरद असतंय? हा वरदास्त असणारच नाही ह्यांच्या बदल्या. आता बघा, आम्हाला काल रात्री पत्र दिलं किंवा तुम्ही बसू नका म्हणून, तर त्यांनी तिकडं विभागीय वन अधिकारी यांना पत्र काढले. गट क च्या बदल्या ह्या इथंच करावं लागतात, ह्यांनीच करायच्यात त्या. ह्यांनी 22 तारखेला एक मिटिंग घेतली होती, तरी त्यांनी तिकडे खाली पत्र दिलं किंवा तुम्ही तिकडल्या स्तरावरून कळवा म्हणून. आम्हाला ते काय कळवणार? आम्ही इथं बसलो, ह्यांच्याकडेच अधिकार आहेत बदल्या करण्याचे, तरी पण त्यांनी काय तुमचं म्हणणं काय किंवा तुम्ही उठा. आम्ही उठणार नाहीत, बदल्या होत नाही तोपर्यंत. तुम्हाला असं वाटतंय घेण्याची कातडीचे अधिकारी आहे 100% गेंद्याची कातडी आलेली आणि यांच्यावर काही फरक पडणार कोणाचं नाही? बंधन नाही, काहीच नाही. ह्यांचा सगळा मनमानी कारभार चालू आहे. अच्छा. म्हणजे काय की आमचं म्हणणं आहे किंवा जर एखादा बाहेरचा कर्मचारी जर समजा आता एखादा कर्मचारी जर तिकडे बाहेरच्या जिल्ह्यामध्ये काम करत असेल आदिवासी क्षेत्रात, तर त्यांना इथं कधीतरी यायला चान्स असावा आमच्या बीडमध्ये. त्यांचीच का जहागिरी आहे का आमच्या बीडमध्ये, असं आमचं मत आहे. हां, आमचा असंच आमरण उपोषण चालू असणार. नंतर यांच्या विरोधामध्ये मी यांना बोललो, पण यांच्या विरोधामध्ये मी नागपूर, यांचं मेन जो नागपूर आहे हेड ऑफिस, तर त्या ठिकाणी यांच्या विरोधात मी आंदोलन करणार. तुमचं नाव पूर्ण? विलास गौ. आपण इथं आमरण उपोषणासाठी बसलेले मुख्य संरक्षक कार्यालय शहरात